नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकुल कोचिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. बघा, आज आपण मॅथ 1 मधील सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशनला सुरुवात करणार आहोत, म्हणजेच वर्ग समीकरण. मला क्लास 9 मध्ये बघा आपण पॉलिनॉमियल शिकून आहोत, म्हणजे बहुपदी शिकून आहोत. तर त्या ठिकाणी बघा आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स, म्हणजेच आपण त्या ठिकाणी बहुपदी आणि बहुपदींचे प्रकार शिकून आहोत. सपोज 3x + 5 5x plus 2x minus 10, otherwise 3x square, समजा 5x minus 10. ठीक आहे. तर बघा इथे मी काही पॉलिनॉमियल्स मांडलेले आहेत. तर यापैकी कोणती पॉलिनॉमियल्स ही लिनियर पॉलिनॉमियल्स आहे आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आहे आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा आता लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय? लिनियर पॉलिनॉमियल्स, ठीक आहे, आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. याला आपण रेषीय बहुपदी म्हणूया आणि या झाल्या वर्ग बहुपदी. ठीक आहे. आता बघा की लिनियर पॉलिनॉमियल, दिलेल्या पॉलिनॉमियलमध्ये चलाचा पावर म्हणजे चलाचा घातांक जर 1 असेल, नीट लक्ष द्या, चलाचा घातांक जर 1 असेल तर त्या पॉलिनॉमियल्स किंवा त्या बहुपदीस तुम्ही काय म्हणणार? रेषीय बहुपदी म्हणजे लिनियर पॉलिनॉमियल्स म्हणणार. ठीक आहे. आता बघा, द गिव्हन पॉलिनॉमियल, इन द गिव्हन पॉलिनॉमियल द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 1. ठीक आहे ना. पहा मी काय सांगतो तुम्हाला, मॅक्झिमम इंडेक्स, ठीक आहे, ऑफ द व्हेरिएबल इज 1. दॅट टाइम द लिनियर पॉलिनॉमियल्स, तेव्हा तुम्ही तिला काय म्हणणार? लिनियर पॉलिनॉमियल म्हणणार. ठीक आहे. आता आपण पाहूया की क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हणजे वर्ग बहुपदी कशा असणार आहे. सो मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2. म्हणजे काय? तर बघा, दिलेल्या पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदीमध्ये चलाचा जास्तीत जास्त घातांक जर 2 असेल, जास्तीत जास्त घातांक हा 2 असेल, तर आपण तेव्हा त्या पॉलिनॉमियल्स म्हणजे बहुपदीस काय म्हणणार? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हणजे की वर्ग बहुपदी म्हणणार. ठीक आहे ना. कळेल तुम्हाला. आता बघा इथे मी काही पॉलिनॉमियल्स मांडलेले आहेत. तर यापैकी लिनियर पॉलिनॉमियल्स आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स कोणत्या असतील हे आता तुम्ही ओळखू शकता. बघा मी काय म्हटलं की चलाचा जो घातांक आहे तो 1 असला तर आपण काय म्हणणार? तिला लिनियर पॉलिनॉमियल म्हणणार. ठीक आहे. तर बघा इथे काय दिसते आपल्याला? एक्सचा पॉवर नाही म्हणजे किती आहे? 1 आहे, कारण इथे एक्स नावाचं काय आहे? व्हेरिएबल आहे, चल आहे. ठीक आहे. पहिले चल आयडेंटिफाय करायचं. ठीक आहे ना. तर ही काय झाली मग? 3x + 5 लिनियर पॉलिनॉमियल झाली. ठीक आहे ना. बघा इथे तुम्हाला 5x - 10 दिसत आहेत. इथे बघा एक्स नावाचं व्हेरिएबल आहे. ठीक आहे. याचा घातांक नाही म्हणजे इंडेक्स नाही म्हणजे किती आहे? 1 आहे. सो दिस इज ऑल्सो लिनियर पॉलिनॉमियल, म्हणजे हे सुद्धा काय आहे? लिनियर पॉलिनॉमियल्स आहे. ठीक आहे ना. आता आपल्याला पाहायचं आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हणजे वर्ग बहुपदी. ठीक आहे. तर मग मी काय सांगितलेलं आहे बघा की जास्तीत जास्त घातांक त्या चलाचा किती असला पाहिजे? 2 असला पाहिजे. ठीक आहे. तर बघा इथे तुम्हाला 5x² + 2x - 10 मध्ये काय दिसते आहे की एक्स नावाचं जे व्हेरिएबल आहे, चल आहे, त्याचा जास्तीत जास्त जो इंडेक्स आहे म्हणजे घातांक आहे तो किती आहे? 2 आहे. याचा अर्थ की द गिव्हन पॉलिनॉमियल इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे वर्ग बहुपदी आहे. ठीक आहे ना. जसं पहा इथे 3x² दिसत आहेत तुम्हाला. एक्स नावाचं जे व्हेरिएबल आहे त्याचा तुम्हाला काय दिसतो आहे? इंडेक्स म्हणजे घातांक किती दिसतो आहे? 2. याचा अर्थ की इट इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हणजे ही काय आहे? वर्ग बहुपदी आहे. ठीक आहे. ठीक आहे. आपण काय करूया आता? क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे स्टँडर्ड फॉर्म आहे, म्हणजे त्याला जनरल फॉर्मसुद्धा म्हणतात, म्हणजे वर्ग समीकरणाचे जे सामान्य रूप आहे ते कसे असते ते आपण पाहूया. सो स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजेच वर्ग समीकरणाचे काय पाहणार आपण आता? सामान्य रूप कसे असते ते पाहणार. ठीक आहे. आता बघा स्टँडर्ड फॉर्मलाच जनरल फॉर्मसुद्धा म्हणतात. लक्षात ठेवजा. ठीक आहे. स्टँडर्ड फॉर्म इट मीन्स जनरल फॉर्म ऑल्सो.
आता बघा की स्टँडर्ड फॉर्म नेमके कसे असणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, ठीक आहे, म्हणजे वर्ग समीकरणाचे. तर बघा ते अशा प्रकारचे असणार आहे, म्हणजे AX² + BX + C = 0. बघा वर्ग समीकरणा म्हणजे वर्ग समीकरणाची जी उजवी बाजू असणार आहे ती 0ची असणार आहे. राईट साईड ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ऑलवेज 0, ठीक आहे ना. आता बघा की इन दिस इक्वेशन एक्स इज अ व्हेरिएबल. बघा एक्स का आहे तर व्हेरिएबल आहे, म्हणजेच चल आहे, ठीक आहे. तर मग या इक्वेशनमध्ये ज्या ABC दिसत आहेत आपल्याला, की नाही, ABC हे काय आहेत तर बघा ABC आर रिअल नंबर्स आहेत. काय आहेत बेटा, ह्या रिअल नंबर्स, यांना आपण वास्तव संख्या असं म्हणणार, ठीक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की इन दिस स्टँडर्ड फॉर्म मध्ये जी ए दाखवलेला आपण x² कोइफिशियंट म्हणजे एक्स वर्गाचा जो सहगुणक आपण ए दाखवला आहे याची किंमत कधीही शून्य नसते. नीट लक्ष द्या, ऑलवेज नेहमी करता लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. काय लक्षात ठेवायचं आहे की याची किंमत शून्य कधीच नसणार आहे, ठीक आहे ना. जर याची किंमत शून्य झाली तर इथे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहील का, नाही. बघा जर समजा मी याची किंमत 0 म्हटली तर 0 × x² काय येईल, उत्तर 0. याचा अर्थ असा व्हायला की इथे तुम्हाला क्वाड्रॅटिक फॉर्म राहणारच नाही, म्हणजे BX + C एवढाच फॉर्म मिळेल. याचा अर्थ की हे क्वाड्रॅटिक फॉर्म नाही आहे. आताच आपण शिकलो की क्वाड्रॅटिक फॉर्म म्हणजे काय, की चलाचा जास्तीत जास्त घातांक हा किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे, म्हणजेच मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2, ठीक आहे. थोडक्यात लक्षात ठेवा ना की डिग्री 2 असली पाहिजे. लक्ष द्या, डिग्री म्हणजे काय, कोटी. क्लास 9मध्ये आपण शिकून आहोत की मॅक्झिमम इंडेक्स किंवा इंडेक्स इट मीन्स डिग्री ऑल्सो, ठीक आहे ना. घातांकालाच आपण काय म्हणतो, डिग्री किंवा कोटी म्हणत असतो, ठीक आहे ना. तर तेवढं तर तुम्हाला कळतंच. आता बघा मी यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की AX² + BX + C = 0 हे काय आहे तर स्टँडर्ड फॉर्म म्हणजे जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, ठीक आहे, म्हणजे वर्ग समीकरणाचे हे सामान्य रूप. बरं या सामान्य रूपामध्ये ABC काय आहे तर ते आहे वास्तव संख्या आहे, म्हणजेच रिअल नंबर्स आहे, ठीक आहे. अजून तुम्हाला महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की ची जी किंमत असणार आहे ती कधीही शून्य नसणार आहे, ठीक आहे ना. A = 0. एवढ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. आता बघा की हे जर स्टँडर्ड फॉर्म आहे यामध्ये जर आपण Cची किंमत शून्य ठेवली तर क्वाड्रॅटिक इक्वेशन राहील का, किंवा Bची किंमत शून्य ठेवली तरीसुद्धा ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहील का, किंवा आपण B आणि C ॲट ए टाईममध्ये जर आपण या समीकरणामध्ये B आणि C दोन्हीच्या बी किमती 0 घेऊन घेतल्या, ठीक आहे, तर हे वर्ग समीकरण राहील का ते आपण तपासून पाहूया. बघा नीट लक्ष द्या. काय करू आपण, Cची किंमत 0 ठेवून पाहूया, ठीक आहे. बघा या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये काय मिळेल तर AX² + BX + Cच्या जागी काय ठेवायचे आपला 0, कारण आपण Cची किंमत 0 ठेवून चालणार आहोत, ठीक आहे ना. तर आता बघा जे तुम्हाला इक्वेशन मिळताना दिसते आहे AX² + BX + 0 = 0, याचा अर्थ की हे इक्वेशन आपण अशा प्रकारे मांडणार आता AX² + BX = 0, आहे की नाही. तर काय लक्षात येईल तुमच्या, हे वर्ग समीकरण असेल का तर असेल, ठीक आहे. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपण काय पाहिलेलं आहे की याची किंमत कधीही शून्य नसली पाहिजे, ठीक आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण पाहिलं, बघा जनरल फॉर्म त्याला स्टँडर्ड फॉर्म म्हणतो, आहे की नाही, सामान्य रूप म्हणतो, ठीक आहे. तर याची किंमत शून्य नसली पाहिजे. बघा इथे ए आहे म्हणजे शून्य नाही आहे, ठीक आहे ना. आणि जो इंडेक्स आहे बघा, आहे की नाही, म्हणजेच मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2 आहे, म्हणजे डिग्री, आहे की नाही. थोडक्यात लक्षात ठेवा, डिग्री म्हणजेच कोटी किती आहे बेटा, 2 आहे. याचा अर्थ की द गिव्हन इक्वेशन जे काय आपण इथे पॉलिनॉमियल तयार केलेली आहे Cची किंमत शून्य ठेवून, ही सुद्धा काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सो इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. लक्षात येईल ना तुमच्या, ठीक आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया, Bची किंमत शून्य घेऊन पाहूया, ठीक आहे. आता बघा B = 0 म्हणजे Bच्या जागी मी 0 ठेवणार आणि वर्ग समीकरण मला मिळतं का ते पाहणार, ठीक आहे. चला मग काय करूया आपण, AX² + 0 × X + C = 0. दॅट इज, बघा काय लक्षात येईल आपल्या आता, AX² + C = 0. बघा AX² + C = 0 मिळालं, आहे की नाही. आता आपण पाहणार की हे वर्ग समीकरण आहे का तर आहे. बघा याची किंमत शून्य नाही आहे, ठीक आहे, म्हणजे A = 0. तसेच आपला जो मॅक्झिमम इंडेक्स दिसतो आहे ऑफ द व्हेरिएबल म्हणजे चलाचा जास्तीत जास्त जो घातांक आहे तो किती आहे, 2 आहे. याचा अर्थ डिग्री त्याला आपण म्हणतो, आहे की नाही. सो डिग्री इज 2. सो द गिवन
जी पॉलिनॉमियल आपल्याला मिळते आहे, ठीक आहे ना, इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, म्हणजेच की ते वर्ग समीकरण आहे. ठीक आहे, लक्षात येईल तुमच्या. बघा सीची किंमत 0 ठेवून पाहिली आपण या स्टँडर्ड फॉर्ममध्ये तरीसुद्धा वर्ग समीकरण राहिलं. बीची किंमत 0 ठेवून पाहिली तरीसुद्धा ते वर्ग समीकरण राहिलं. याचा अर्थ की एक्स स्क्वेअर प्लस सी इक्वल टू 0 हे सुद्धा वर्ग समीकरण आहे, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स इक्वल टू 0 हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. ठीक आहे ना. नाही, तुम्ही काय करता, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 म्हणजे तुम्हाला हे तिन्ही पण त्यामध्ये टर्म पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे जर 3 टर्म असल्या तरच तुम्ही वर्ग समीकरण म्हणता. तसं नाही, म्हणजे सीची किंमत 0 जरी ठेवली किंवा 0 जरी असली तरीसुद्धा ते वर्ग समीकरण होतं, हे आता तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, बीची किंमत जरी 0 असेल तरीसुद्धा तो वर्ग समीकरण राहतो. ठीक आहे ना. आता आपण काय करूया की ॲट ए टाईम या दोन्ही म्हणजे सी आणि बी आणि सी या दोन्ही पण काय करूया, त्यांच्या व्हॅल्यूज 0 ठेवून पाहूयात आणि आपलं वर्ग समीकरण मिळतं का ते पाहूयात. ठीक आहे ना. 3 नंबरमध्ये बघा, आता मी काय करतो, बी इज इक्वल टू 0 अँड सी इज इक्वल टू 0, म्हणजे आता बघा दोन्ही बी आणि सीच्या दोघांच्या बी व्हॅल्यूज मी 0 या स्टँडर्ड फॉर्ममध्ये ठेवून पाहतो. ठीक आहे, तर बघा एक्स स्क्वेअर प्लस 0 इंटू एक्स प्लस 0 इज इक्वल टू 0, याचा अर्थ दॅट इज, बघा मी बीची किंमत 0 सीची किंमत 0 ठेवून पाहिली यामध्ये. ठीक आहे ना, लक्षात येते ना तुमच्या. तर काय मिळतं आपल्याला, फक्त एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 एवढंच मिळते आहे. आता बघा की हे इक्वेशन जे आपण इथं पॉलिनॉमियल तयार झालेली आहे, तर ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे का, म्हणजे वर्ग समीकरण आहे का हे. ठीक आहे ना, ते आपण तपासणार. ठीक आहे, आता बघा की ए इज इक्वल टू 0 नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे, बघा याची किंमत 0 नाही आहे म्हणजे ए आहे. ठीक आहे, आणि मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल जो एक चल आहे, या चलाचा जास्तीत जास्त घातांक 2 दिसत आहे. याचा अर्थ की डिग्री 2 आहे, म्हणजेच कोटी किती आहे, 2 आहे. याला कोटी असं म्हणायचं, डिग्री म्हणजे कोटी. ठीक आहे ना, मराठीत सांगितलेलंच आहे मी. ठीक आहे, तर बघा आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे हे सुद्धा आपल्याला वर्ग समीकरण तयार झालेलं दिसते आहे. बघा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 इट इज अ स्टँडर्ड फॉर्म, त्याला आपण जनरल फॉर्म वर्ग समीकरण सामान्य रूप असं म्हणतो. सीची किंमत 0 ठेवल्यावर जे तुम्हाला समीकरण जे मिळालेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स इज इक्वल टू 0 इट इज ऑल्सो क्वाड्रॅटिक. जेव्हा आपण बीची किंमत 0 ठेवली तेव्हा आपल्याला काय मिळालं बघा, एक्स स्क्वेअर प्लस सी इज इक्वल टू 0 इट इज ऑल्सो क्वाड्रॅटिक, आहे की नाही. आणि जेव्हा आपण बी आणि सी या दोन्ही यांच्या जे व्हॅल्यूज आहेत त्या 0 पुट केल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये तरीसुद्धा तुम्हाला ते क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये दिसलं आहे. ठीक आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. लक्षात येईल बेटा. ठीक आहे, तर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे या गोष्टीकडे, कारण आपण आज फक्त बेस पाहतोय, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा काय पाहतोय, बेस पाहतोय. ठीक आहे ना. आता बघा समजा 3x स्क्वेअर प्लस 5x मायनस 10 इज इक्वल टू 0 या ठिकाणी मी इक्वेशन मांडलेलं आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारला की टेल मी द कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे ना, तुम्हाला मी प्रश्न विचारला की बा कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर सांगा. ठीक आहे, किंवा कोइफिशियंट ऑफ एक्स सांगा. ठीक आहे, किंवा कॉन्स्टंट टर्म सांगा, कॉन्स्टंट टर्म सांगा यामध्ये, आहे की नाही. तर आता बघा, म्हणजे एक्स वर्गचा सहगुणक, एक्स वर्गचे सहगुणक इथे म्हणणार मी एक्सचे सहगुणक आणि ते म्हणणार स्थिरांक. ठीक आहे, आता बघा की इथं जे मी इथे पॉलिनॉमियल मांडलेले आहे, म्हणजे जे इक्वेशन इथे मांडलेलं आहे, तर हे तुम्ही काय करायचं, पहिले स्टँडर्ड फॉर्मसोबत काय करायचे, याची कंपॅरिझन करायची, म्हणजे तुलना करून पाहिजे. तुलना करणे म्हणजे काय, तर बघा आता हे इक्वेशन आहे, जशाल तसं उचलून जर तुम्ही यावरती ठेवलं तर तुम्हाला काय लक्षात येते बघा, जरा लक्ष द्या. मी इथे काय करतो, आता मांडणी करतो. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर तुमच्या काय लक्षात येऊन राहिले इथे बघा बरं. बघा एक्स स्क्वेअरला लागून इथे ए आहे, तर इथे तुम्हाला 3 दिसत आहेत, आहे की नाही. इथे बघा एक्स आहे आणि एक्सला लागून इथे बी आहे, तर बीच्या जागी तुम्हाला इथे किती दिसत आहेत, 5. आता बघा इथे सी आहे, सीच्या जागी इथे किती दिसत आहेत तुम्हाला, तर 10. परंतु इथे बघा जो मॅग्नेट्यूड आहे, म्हणजे जो साईन आलेला आहे, सिम्बॉल आला, तो मायनसचा आहे, म्हणजे ऋणच आहे की नाही. तर आता बघा की एक्स स्क्वेअरचे सहगुण म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, तर एक्स स्क्वेअरला लागून ए पाहिजे, तर ए म्हणजे किती आहे, 3. याचा अर्थ की एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे, 3 आहे. म्हणजे ही व्हॅल्यू कोणाची झाली बरं, तर ती झाली एची.
कोणाची झाली बेटा, एची. ठीक आहे ना. आता बघा की एक्सचा सहगुणक म्हटलं म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स. बघा एक्सला लागून काय पाहिजे, स्टँडर्ड फॉर्मनुसार बी पाहिजे. म्हणजे बीची व्हॅल्यू किती आहे ते दिसते तुम्हाला, तर 5. म्हणजेच कोइफिशियंट म्हणजेच एक्सचा सहगुणक किती आहे, 5. ठीक आहे. आता इथे म्हटलं की कॉन्स्टंट टर्म म्हणजे स्थिरांक का म्हटलं गेलं असेल, कारण याला व्हेरिएबल लागून नसते, म्हणजे चल लागून नसतं. बघा स्टँडर्ड फॉर्ममध्ये बघा एक्स वर्ग एक्स, मला सांगा सीला लागून तुम्हाला एक्स दिसतो का, नाही. याचा अर्थ हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे ना. मग त्याला स्थिरांक टर्म असे म्हणतात. मला सांगा किती आहे मग ती, -10. म्हणजे ही झाली सीची किंमत आणि ही झाली पीची किंमत. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला वर्ग समीकरणामध्ये ए बी सीच्या किमती ओळखता आल्या पाहिजे. बघा अजून ट्राय करू आपण. सेकंड इक्वेशन मी इथे घेणार. समजा मी घेतो आता 5x² समजा +6x. ठीक आहे ना. आणि -10 = 0 किंवा 15 घेतो इथे. आणि तुम्हाला प्रश्न केला की या क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे या वर्ग समीकरणामध्ये ए बी सीच्या व्हॅल्यूज शोधा. काय करसाल तुम्ही, स्टँडर्ड फॉर्म घेसाल. ठीक आहे. म्हणजे सामान्य रूप घेसाल आणि यासोबत हे जे दिलेले इक्वेशन आहे त्याची तुलना करसाल. जसं मी या ठिकाणी सांगितलं तुम्हाला की पहिले बघायचं की कोणत्या चलातील वर्ग समीकरण आहे. ठीक आहे ना. तर एक्स चलातील होतं. ठीक आहे. मग एक्स वर्गाला लागून काय पाहिजे, ए पाहिजे. एक्सला लागून काय पाहिजे, तर बी पाहिजे. आणि जो कॉन्स्टंट असतो त्याला आपण सीची किंमत म्हणतो. ठीक आहे. मग तसेच तुम्ही इथं आता काय करायचं आहे, कंपॅरिझन करून पाहायचं आहे, म्हणजेच ओळखायचं आहे. ठीक आहे. बघा एक्स वर्गाला जोडून काय आहे, तर 5 आहे, जी की एची किंमत असणार आहे की नाही. आता बघा इथे एक्स आहे, एक्सला लागून किती आहे, 6. याचा अर्थ किती, बीची किंमत आहे. आणि सी म्हणजे की जिथे त्याला व्हेरिएबल लागून नाही त्याला आपण कॉन्स्टंट टर्म म्हणतो. किती आहे ते बेटा, -15. कळतंय ना. सी चिन्ह जे असेल ते घ्यायचं आहे आपल्याला. चला दुसरं एक एक्झाम्पल पाहूया. समजा आता म्हटलं मी 10y² - 7y + 34 = 0 असं मी एक इक्वेशन घेतलं समजा. ठीक आहे. आणि तुम्हाला म्हटलं की यामध्ये ए किती आहेत, बी किती आहे आणि सी किती आहे, म्हणजे ए बी सीच्या व्हॅल्यूज शोधा. ठीक आहे. काय करसाल तुम्ही, स्टँडर्ड फॉर्मसोबत याची तुलना करसाल. बरोबर आहे. म्हणजेच कंपॅरिझन करसाल आणि ए आणि बी आणि सीच्या व्हॅल्यूज तुम्ही शोधणार. ठीक आहे. म्हणजे आता बघा हा जो इक्वेशन आहे स्टँडर्ड फॉर्म हा उचला आणि इथे ठेवा. तुम्हाला काय लक्षात येते की इथे एक्सचा स्क्वेअर आहे, तिथे वायचा स्क्वेअर आहे. याचा अर्थ की द गिव्हन जे इक्वेशन आहे हे वाय या चलातील आहे की नाही. म्हणजे द गिव्हन इक्वेशन इज इन वाय व्हेरिएबल. वाय इज द ओनली व्हेरिएबल. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त वाय नावाचं तुम्हाला चल दिसते आहे. बघा इथे y² आहेत. हां हे y² आहे की नाही. आणि इथे किती दिसत आहे तुम्हाला, 7y. इथं 34 दिसत आहेत आहे की नाही. जर समजा या स्टँडर्ड फॉर्मसोबत आपण तुलना केली तर काय लक्षात येते, बघा हे ax² आहेत आहे की नाही, त्यानंतर bx, त्यानंतर c आहे की नाही. अशा प्रकारचं असतं. तर तुम्हाला लक्षात येते की एक्स वर्गाला जोडून म्हणजे वाय वर्ग आहे. याचा अर्थ की वाय वर्गाला लागून जे काही किंमत असणार आहे ती म्हणजेच एक्स वर्गाला लागून असलेलीच आहे, म्हणजे याची आहे. म्हणजे याचा अर्थ याची किंमत किती दिसते तुम्हाला, 10. ठीक आहे. आता बघा इथे वाय आहे, इथे एक्स आहे. ठीक आहे. कारण एक्स वर्ग एक्स, इथे बघा वाय वर्ग वाय दिसतो आहे की नाही. म्हणजे वायला लागून काय पाहिजे, आपला बीची किंमत पाहिजे. किती आहे ती, -7. बघा मी सांगितलं तुम्हाला चिन्ह घ्यायचं आहे सोबत. ठीक आहे. आणि सी म्हणजे पहा ज्याला चल लागून असणार आहे त्याला आपण कॉन्स्टंट टर्म म्हणतो. किती आहे मग ती, 34. कळेल. आशा करतो तुम्हाला हे कळत असेल.